ओ बिग बॉस, मी वाचू? ओके. बिग बॉस सीझन 6चा फिनाले वीक संपला आणि सगळ्या सदस्यांची जर्नी कशी झपझप झपझप डोळ्यासमोरून गेली. प्रत्येकाची जर्नी किती वेगळी होती नाही. काही सदस्य हे लादी पुसल्यानंतर चवड्यांवर चालावे तसे कायम सांभाळून चालत राहिले. काही जणांनी पायात जणू स्केट्स घातल्यासारखे स्मूथ इकडून तिकडून पळत राहिले. काही जणांनी अजून चालायला सुरुवात केलीच नव्हती तर ते बाहेर पडले. काही जण एखाद्याच्या मागे इतके गुपचूप चालत राहिले की शेवटी ती व्यक्ती बाजूला झाल्यानंतरच दिसले की अरे, यांच्या मागे तर अजून एक सदस्य उभा आहे. काही जण रांगत रांगत पोचले तर काही जण हे आपल्या स्वबळावरती छान ताठ मानेने चालत चालत पुढे पोचले. हा सीझन पहिलाच असेल की जेव्हा ट्रॉफी कुणाला मिळावी यापेक्षा ट्रॉफी कुणाला मिळू नये याबाबतच जास्त जोर लावण्यात आलेला आहे. आता फिनाले जवळ आलेला आहे, त्यामुळे बिग बॉस म्हणतील मे द बेस्ट पर्सन विन. शुभेच्छा बिग बॉस. तर फिनाले वीकची सुरुवात झाली कलर ब्लाइंड रेवाच्या दीपालीला समजवण्याने की कसं तन्वी ही सरडा नाही आहे तर मग ती कशी काय फिट होते सरड्यामध्ये हे ती म्हणत होती. पण खरंच मानलं तन्वीला, ज्या लेवलचे कार्यकर्ते तिने पदोपदी तयार केलेले आहेत, हॅट्स ऑफ. तर मग रेवा खूप समजावत होती दीपालीला की अगं तू असं असं तू कसं काय केलंस. माझ्या बेबी आत्याने रेवाचं हे बोलणं ऐकलं आणि त्या क्षणी ती कोथिंबीर निवडत होती ती सोडून ती हॉलमध्ये आले आणि ती म्हणाली की अगं ही तन्वी मागच्या आठवडाभर म्हणत होती ना की आता नाही आहे बॉन्ड, मग मी काय करू. सगळेजण एवढं का हे फुलवतात. आता मी जर का सांगितलंय की नाही आहे बॉन्ड, नाही काही वाटत आहे, तर मग मी खोटं का बोलू. हे सगळं ती आठवडाभर बोलत होती. आणि मग टाईम मशीनच्या टास्कमध्ये गेल्यानंतर एकदम ही छम्मक छल्लो म्हणाली की मला रिग्रेट होतं आहे की मी तिला असं बोलले, खरं तर आमचा बॉन्ड आहे. आणि आता जर का ती कधी इकडे कधी तिकडे कधी असं अल्टीपल्टी तिची जर का ही सुरू आहे आणि दीपालीने म्हणून तिला सरडा दिलं तर त्याच्यात काही असं एवढं काही मला तरी असं शॉकिंग काही वाटत नाही आहे. उलट दीपालीचं असं हे बघून स्टँड घेणं बघून मला तसं भरूनच आलं या शेवटच्या काही दिवसात. दीपाली मॅम खूप त्रास देत आहेत बरं का. सो असं सगळं ते झालं. तर एकंदरीतच रेवाला असं सांगावं असं वाटलं की अगं ती साधासुद्धा सरडा पण नाही आहे, तिने अक्षरशः इंद्रधनुष्यासारखे रंग ह्या सरड्याने दाखवलेले आहेत. पण मी बेबी आत्याला म्हटलं की बास ग बेबी आत्या, बघ ना तिची काय अवस्था झाली आहे तन्वीची. ती म्हणते 90 दिवस एवढे छान गेले, शेवटच्या 10 दिवसात खूप त्रास होतोय. कसं होणार हे सगळं. किती किती यार, शेवटच्या 10 दिवसात तुम्ही तिला एवढं छळताय. निर्दयी लोक आहेत खूप. समाज ना आपला. मी हेच म्हणते, तू ऐकतच नाही. काय ऐकत नाही. तुझी उत्तरं जी आहेत तर ती फारशी पटनेबल नाही आहेत. सी आय अंडरस्टँड की दीपालीकडे जाऊन ती पहिल्याच जेव्हा ते घडलं त्याच्यानंतर सुद्धा ती जाऊन सॉरी म्हणली, तिने ते काय सॉर्ट आऊट करायचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये ते असं खूप सगळ्या त्या गोष्टी तोकड्या वाटल्या कायम. आणि कांट ब्लेम दीपाली जर का तिला तन्वी जे काय रिझन्स देते तर ते फारसे पटत नसतील तर ते पण ऑब्व्हियस आहे यार. म्हणजे तू एकदा म्हणतेय की तुझा बॉन्ड तसा काही नाही आहे, मग एकदा तू म्हणतेस की मी ते बोलण्याच्या ओघात बोलले. सो हजार एक कारणं तिने दिलेली आहेत. तिने दीपालीशी पॅचअप करायचा प्रयत्न केला नाही किंवा असं हे केलं नाही असं मी काही म्हणत नाही आहे. पण ॲक्च्युली तिच्या ते पॅचअप करण्याचा जो प्रयत्न तो खूपच असा हे वाटला, म्हणजे आउट ऑफ सम कंपल्शन वाटला तो. त्याच्यामध्ये फार काही असा जीव नाही वाटला. आणि मग त्यामुळे नंतर मग त्रास होणं साहजिक आहे की बाबा मी एवढं सगळं काय काय समजवतेय. दरवेळेस मी तिच्या इथे जाऊन तिच्या इकडे जाऊन मी 5 वेळा सॉरी म्हटले तरी सुद्धा तिचं समाधानच होत नाही. अरे दादा, आता अजून किती नीट बोलू मी. एवढा गोड आवाज आहे माझा, आता अजून किती मी नीट बोलायचंय. आणि तुम्हाला हे आधीपासून दिसलं नाहीये का दादा. मी तुमच्याशी किती छान प्रेमाने वागते, तिच्याशी मी आधीपासून असंच बोलत आले. माझा तिच्याशी बॉन्ड हा असाच आहे. ह्या आठवड्यामध्ये तन्वी सतत एक गोष्ट बोलत होती की विशाल आणि अनुश्री खोटं नाटक कसं सांगतात तर माहिती आहे ना, तर तसं सांगून जर का ते दीपालीला फितवत असतील तर याच्यामध्ये दीपालीचाच गेम वीक दिसणार आहे. अगं आईन्स्टाईनची भाची, लोकांना काय वाटतंय नाही लोकांवर सोड, बाहेर आल्यानंतर तुला ते सरप्राईज मिळणारच आहे. पण लोकांसमोर हे जे एक
पात्रपरिचय चालला हिचा अनुश्री आणि विशालचा, तो आम्हाला तू शेवटच्या आठवड्यामध्ये देऊ नकोस. आम्ही पूर्ण जर्नी बघत असतो. त्या काटा ग्रुपच्या इगोपायी सारखं आपलं त्या दोघांसमोर बोलू नका, त्या दोघांसमोर बोलू नका, त्या विशालसमोर हे करू नका, ते हे करू नका, ते करू नका. नशीब पण की या सगळ्या गोष्टीमध्ये दीपालीने फारसा भाव नाही दिला. पण ॲक्च्युली ही गोष्ट तिने खूप आधीपासूनच करायला पाहिजे होती. आता कारण दीपालीने कसं की तिने कुणासोबत की असं वैर नाही घेतलेलं आहे. म्हणजे जरी काटा ग्रुपमध्ये आहे ती, पण जर का तिला बोलायचं असेल विशालशी किंवा तिला बोलायचं असेल अनुश्रीशी, तिला जे काय वाटतंय ते तिला सांगायचं असेल तर ती सांगूच शकते. आणि तरीसुद्धा ती राकेशशी सुद्धा चांगली राहू शकते. म्हणजे हेच सॉर्ट ऑफ आपल्याला अपेक्षित होतं जे ती आता करते. आणि राकेश किती कंट्रोलिंग वागतोय. आणि तन्वी सुद्धा की तिने विशालशी बोलायचं नाही. अरे का नाही बोलायचं? तुमचं काय म्हणजे तिचा ॲनेस्थेशिया आत्ता कुठे उतरतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि राकेशने तर 2दा असं केलं की मी सांगतोय ना, मग नाही, मी सांगतोय ना, मग नाही ना, नाही बोलायचं, मग मी सांगतोय. तिने जस्ट विचारलं की दही हवं असेल तर घेते आहे, त्याच्यावरनं सुद्धा राकेश बोलला. मला काही कळतच नाही की आत्ता ह्या घडीला यांना एवढं पॉझिटिव्ह होणं इम्पॉर्टंट कसं वाटतंय. आणि मला ना तन्वीचे खरं तर खूप आभार मानायचे आहेत. माझ्या भावाला अभिषेकला नुसतं हाक मारून इरिटेट कसं करता येईल याची तिने मला एक आयडिया दिली आहे. दादा काय पटकन बघायला काय काय आलंय. बरं, ते सरड्याचं ते सगळं तिला झालं, तिला ते तिच्या जिव्हारी लागलं. त्याच्यानंतर राकेश आणि तन्वी असे ते त्या खिडकीपाशी बसले होते, आतमध्ये बघून बोलत होते विशालविषयी की. आणि ॲज युजल पूर्वी जेव्हा तन्वीने त्या प्रभूसमोर ती असं हात घेऊन गेली होती काहीतरी भविष्यवाणीच्या याच्यासारखं, आणि तीच सगळा कॉन्टेंट प्रोव्हाइड करत होती प्रभूच्या तोंडी की कशी अनुश्री दुतोंडी आहे ना, कोण होती असं कसं वगैरे ते सगळं तिथे एक करत होती. तर तसंच ते आत्तासुद्धा तिचं चाललं होतं की हा कसा सरडा आहे खरं तर हे सांगण्याचा एक प्रयत्न करत होती. पण ती सगळी सिच्युएशन इतकी कडवट वाटली ना मला की इतका द्वेष भरलेला. म्हणजे तू मजेत किंवा असं म्हटलं तर ठीक आहे, पण असं ते काहीतरी लिंबू समजा नुसतं चाटलं तर कसं आपला चेहरा होईल, तसंच माझं तेव्हा झालं ते बघताना. माझ्या बेबी आत्याला यावर एक म्हण आठवली, कडू कारले तुपात तळले साखरेत घोले तरी सुद्धा ते काही गोड होत नाही. मग आरजे लोक आली आणि मग ह्या सगळ्या अँग्लो इंडियन लोकांना म्हणींचा टास्क दिला. मराठी म्हणी, यांना मराठी पक्षी माहिती नाही, प्राणी माहिती नाही. आता काय तर मराठी म्हणी यांना दिल्या. मला वाटतं तन्वीचंच मराठी गरज त्यातल्या त्यात जरा चांगलं आहे, तिला म्हणींचे अर्थ बिरतो आणि म्हणी ॲटलिस्ट तिला माहिती आहेत. पण काय शेवटी ते जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा तो बटवारा टोळी अगेन्स्ट काटा हा असाच झाला, ज्याची काही खरं तर गरज नव्हती. आणि त्याच्यामुळे विशाल चिडला, जे की मला खूप स्वाभाविक वाटलं. कारण खरंच नंतर ते बोर व्हायला लागलं होतं की राकेशसुद्धा खूप डॉमिनेटिंग आणि करत की डायरेक्ट तो उचलून ते हेच करत होता. गेम तरी ॲटलिस्ट मिळून खेळा ना तुम्ही. म्हणजे हिंदी बिग बॉसचा जो आत्ताचा जो सीझन झाला त्याच्यामध्ये प्रणित मोरे आपला जो मराठी स्टँडअप कमेडियन आहे, तर तो जेव्हा रोस्ट करायला बसायचा तर तेव्हा सगळेजण समोर बसायचे आणि एन्जॉय करायचे. ज्या एकीला तर तो खूप बोलायचं ती तर खदा हसायची त्याच्यासमोर. सो त्या गोष्टी हे एस्पेशली काटा लोक अशी ती वेगळी काढूच नाही शकत ती गोष्ट की फन एलिमेंट वेगळं. आणि हेच विशालचं प्रॉबेबली म्हणणं होतं. त्या हिंदीमध्ये सुद्धा असे 1-2 टाळकी होतीच की जी रुसून बसायची वेगळीकडे किंवा काय. पण ठीक आहे, मेजॉरिटी लोक व्यवस्थित त्या गोष्टीची मजा घ्यायचे. आणि विशाल त्यामुळे मग चिडला. पण मला असं वाटलं की विशालने थोडं ते जास्त ताणलं, म्हणजे ही मेड इट ऑकवर्ड. आरजे श्रुती आलेली होती तर तिला ते म्हणजे अवघड होऊन बसलं की हे कसं सावरायचं आता. कारण एक ओव्हरऑल गेमची कल्पना डोक्यात घेऊन येतो, तो एक्झिक्यूट करायचा असतो आणि सिच्युएशन मग एकदम वेगळीच व्हायला लागते की ते हे अगेन्स्ट हे आणि येते. तर तिला ते ओव्हर द काय म्हणू आपण ते काय त्या फ्लोमध्ये तिला ते जाणवलं की हे गणतंय. तरी तिने बरंच सावरायचा प्रयत्न केला, पण आय थिंक विशालने जरा ते जास्तच अवघड करून ठेवलं प्रकरण. म्हणजे ते वाळवीपर्यंत त्याने खेचायला नको पाहिजे होतं. सुरुवातीला बोलला ठीक आहे काय यांचं हे सगळे आम्हालाच देतात वगैरे, त्याने कन्वे केलं, दॅट इज फाईन. पण त्याने तो तिथेच ते सोडू शकला असता, ते त्याने नाही सोडलं. तर की या शेवटच्या दिवसांमध्ये या काही लोकांचे विचारांचे रंग जे काय गडद व्हायला लागलेत ना, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला सारखंच तेच वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी या खूप आधी घडायला पाहिजे होत्या. पण ठीक आहे जी, कोई मसला नाही जी. काय आता की त्याच्यामुळे आपल्यालाच गोष्टी अजून सोप्या होत आहेत. आता जसं की त्याच्यामध्ये एक तो टास्क होता की 2 थिंग्स यू वुड मिस फ्रॉम द हाऊस.
तर त्याच्यामध्ये विशाल म्हटला की मी इथल्या सगळ्यांनाच मिस करीन, कारण की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आहे, मी शिकलो आहे प्रत्येकाकडनं वगैरे, तो ते बोलला. अनुश्री म्हटली अगेन, शी वॉज बिंग रिअल अँड रॉ ॲज युजल, की मी स्वतःला खूप कमी लेखायचे, जे मला असं काही काही जाणवतं की ती खरंच खूप कमी लेखते पण स्वतःला, पण तिचा काही काही वेळेस ती त्या ह्युमरच्या पॅकेजिंगमध्ये ते तिचं कमी लेखणं जे ते ती घालून देते, आणि समहाऊ आय कॅन रिलेट टू हर. बट एनिवे, सो ती म्हटली की मी खूप स्वतःला कमी लेखायचे, तर मी इथे येऊन शिकले की स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं, की जे आहे ते आहे, मी चुकले तर मी चुकले, हे ती तिथे येऊन ॲक्सेप्ट करायला शिकली. तन्वीचं ह्याच्यावरती म्हणणं होतं की मी सगळ्यात आधी मिस करेन ते बिग बॉसचा ओरडा. वेन, व्हॉट, वाय, वेअर, कधी घडलं हे, कुठला बिग बॉसचा ओरडा, आम्हाला तर नाही दिसलं, ओरडले होते तर ते का कापलं, मग काय, मला काही कळलंच नाही. तर म्हणे मी सगळ्यात आधी बिग बॉसचा ओरडा जो काय आहे तर तो मिस करीन. आणि मला तर बिग बॉस आता एकदम माझे डॅडीच, आय मीन माझे पप्पांसारखेच मला ते झालेले आहेत. मी गृसते, मग ते मनवतात, सगळं असं एक सुरू असतं आमचं. सो क्वीट, रिली. रेवा म्हटली की मला आठवत नाही आहे की मी काय मिस करेन. ते सगळंच मिस करणार आहे. राकेश म्हटला की तुझी स्टोरूमची जी रिंग होती ना, ती एकदम ती ती वाजायची ना रिंग, तर ती मी मिस करणार आहे, की सांताक्लॉजसारखं तिथे काय येतं आहे ह्याची उत्सुकता असायची. मग कन्फेशन रूम मी मिस करेन वगैरे असं सगळं ते बोलले. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा कळून येतं की ह्या लोकांनी किती आत्मपरीक्षण केलेलं आहे, किंवा ॲटलिस्ट ते किती जमिनीवर आलेले आहेत, हे जरा कळतं या गोष्टींमधनं. आणि ह्या आठवड्याची खासियत अशी होती की सुपर्ब एडिटिंग होतं, आणि थँक्स टू कंटेस्टंट, की एकाच नाण्याच्या दोन बाजू कायम दिसत होत्या, आणि त्या अशा पॅच बरोबर एक झाले की एक झाले की एक दिसत होते, की सेम टॉपिक दोन्ही ग्रुप हे त्यांच्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बरोबर त्या गोष्टीकडे बघत होते. सिच्युएशन पहिली, अनुश्रीचं खोटं बोलणं. सीन 1, राकेश, रेवा आणि तन्वी हे बसलेले होते तिघंजणं, आणि ते त्या गोष्टीविषयी बोलत होते. त्या तिघांचंही चरविचरवण सुरू होतं की कसं अनुश्री ही खोटं बोलते आणि कशी हे बोलते. तरीसुद्धा राकेश आणि रेवा बऱ्यापैकी त्रयस्थपणे बघत होते की चल यार, अनुश्री ॲटलिस्ट ॲक्सेप्ट करते आणि प्रॉबेबली ते लोकांना आवडत असावं. हे जेव्हा वाक्य त्यांनी काढलं पॉझिटिव्हली की कदाचित ते लोकांना आवडत असावं, त्या क्षणी तन्वी नावाच्या अश्वत्थाम्याची जखम भळभळायला लागली. आणि मग नंतर तिने सुरू केलं की अनुश्री कशी दुसऱ्यांच्या इमोशन्सचा फायदा घेते, मग ती कशी पाठीत खंजीरच खूप असते, मग ती कशी साप आहे. मला ह्याच्या असं काहीच, म्हणजे याच्या आसपास जाणारं तर मला तरी एवढं काही ऑब्झर्व नाही झालेलं आहे अनुश्रीचं. एवढी डार्क साईड तिची, मला एवढी डार्क साईड तर अशी काय कधी दिसली नाही आहे. आणि मग तन्वीने ते सगळं तिच्यावरती तोंडसुख घेतलं. मला एवढं झालं की जातोयस तू? अरे पण 11:15 वाजलेत. किती 1:30 पर्यंत असते का जिम? सो तन्वीची अशी ॲसिडिटी अल्ट्रा प्रो मॅक्स मला दिसली. इथे मला एक म्हणावीशी वाटते, आचारभ्रष्टी सदा कष्टी. म्हणजे तुमचे विचार, तुमचे हे इतके भ्रष्ट असतात की मग त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच ते दुःख होत राहतं त्या गोष्टीचं, तुमच्या स्वतः जीवाला तुम्हाला चैन नाही पडत. आणि सेम ह्या सिच्युएशनची दुसरी साईड, जेव्हा दीपाली आणि अनुश्री बोलत होते, तर अनुश्री अर्थातच म्हणत होती की यार काय हे इतकं अगदी बदनाम करतात, मी काय सतत थोडीच खोटं बोलते, कारण त्या गेम्समध्ये वगैरे ऑलमोस्ट तन्वीने असं जाहीरच केलं होतं की ही अधेमध्येच केव्हा तरी खरं बोलते. ते ॲक्च्युली ती गोष्ट आता इतकी ब्लो झालेली आहे अनुश्रीच्या खोटं बोलण्याच्या, आणि ते तिनेच स्वतःहूनच ते ओरडून ओरडून सांगितल्यामुळे ती गोष्ट बरोबर ती नाडी धरून ठेवलेली आहे. तर त्यामुळे अनुश्री आणि दीपाली बरंच रिअलिस्टिक बोलत होते. दीपाली सुद्धा अगेन म्हणत होती की यार कोण नाही खोटं बोललेलं आहे इथे, सगळेच जण केव्हा ना केव्हा खोटं बोललेले आहेत, आणि जे खरंच असतं ते खूप नॅचरल आहे, होणारच आहे त्या गेममध्ये, त्याच्यात काय एवढं. सिच्युएशन 2, विशालचा आरजे समोर चिडणं. आता सीन 1, जिथे अर्थातच राकेश जे बसलेला होता तर तो विशालला वाईटच बोलत होता की असं कसं शक्य आहे. पण तन्वीने सलीम जावेदच्या लेवलचे डायलॉग मारलेले आहेत, मी तुम्हाला सांगते.
हा रिअल पर्सनॅलिटीचा शो आहे, ऍक्टिंगचा नाहीये. खरा खेळाडू तो असतो जो फन वे मध्ये घेतो, मनाला लावून घेत नाही. म्हणजे तो खेळाडू नाहीच आहे बॉस, नाहीच आहे तो. हे तर प्रूव्ह झालं बाई. तन्वीचं हे वाक्य झालं आणि माझी बेबी आत्या तडीक हॉलमध्ये आली. तिने ऐकलंच किचनमधनं हे वाक्य. ती बाहेर आणि ती म्हणाली, अमृता लाव ग तो व्हिडिओ. आत्तापर्यंत इतके वेळा सगळ्यात जास्त रडारड पहिल्या वीकला कॅप्टन्सी न मिळाल्यानंतरचा एक ड्रामा, त्याच्यानंतर लाख वेळा किमान हरल्यानंतर, टीममधलं दुसरंच कोणीतरी हरल्यानंतर, सगळं झाल्यानंतर सगळ्यात जास्त जर का कोणी भंकस केली असेल ना, तर ती ही तन्वी मॅमने केलेली आहे. आणि तीच हे असं म्हणते. ह्यावरती मला एक म्हण आठवते, आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. आता ह्या सिच्युएशनचा सीन नंबर 2, जिथे विशाल डिफेंड करत होता. नफरतमध्ये नका खेळू यार तुम्ही. सतत काय फन वे मध्ये घ्या. जसं गोगल गाय पोटात पाय वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी त्या झाल्या, किंवा मग गोलमाल हे बाई सब गोलमाल आहे तो म्हटला की त्याच्यावरती मी कसा नाचलो, हे केलो वगैरे सगळं ते केलं मी ऍक्सेप्ट. तुम्ही सुद्धा तसेच राहा, जे की मला ॲक्च्युली बरोबर वाटलं. म्हणजे इट वॉज फेअर. आणि त्यानंतर ह्या आईन्स्टाईनच्या भाचीने तन्वीने अनुश्रीच्या गेमवरती एक थिसिस लिहिला. आणि अनुश्री आणि विशालची ती जी एक मोमेंट होती जी आपल्या सगळ्यांना आवडली होती. आणि चल मी काय असं म्हणणार नाही की अगदी सगळ्यांना, पण मोस्ट ऑफ द लोकांना आवडलीच होती यार. आणि ती जेन्युइन होती, छान वाटलेली. त्याच्यामध्ये काहीच असं काही जबरदस्ती किंवा मेडअप किंवा काय असं खरंच नाही वाटलं. आणि ते रेअर होतं ॲक्च्युली. त्या मोमेंटला तन्वी ही फेक म्हटली. तन्वी राकेशला म्हणाली की आपला एवढा बॉन्ड असून सुद्धा आपण कधीच केलं नाही रे. अगं तू सुरुवातीपासनं दादा दादा म्हणून आमच्या कानांचं फदफद केलंस, त्याच्यानंतर उत्सव नात्यांचा करणार नाही असं म्हणून तू कायम नात्यांचं साहित्य संमेलन भरवत राहिली. आणि एक इमोशनल मोमेंट त्या दोघांनी घेतली तर तुझ्या पचनशक्तीने लगेच आरडाओरडा सुरू केला. माझ्या बेबी आत्याने यावर एक म्हण सांगितली आहे, चोराच्या उलट्या बोंबा. संतूर नावाच्या स्पॉन्सर टास्कमध्ये सुद्धा राकेशने काटाची चाटायचं सोडलं नाही. त्याच्यामध्ये तू काटामधल्या या ज्या 3 स्त्रिया आहेत त्या खूपच सुंदर आहेत. आणि मग त्याच्यानंतर अचानक स्ट्राईक झाल्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक एक सर्टिफिकेट जे देतात तसं तुला एकदम अनुश्री आठवली आणि तू तिला बोलायला गेला. ती बरोबर बोलली त्याला की बरोबर आहे, मी तुला वाटणार नाही काही तेवढी चांगली कारण मी काटा ग्रुपमधली नाही आहे ना. मला ते भयंकर इन्सेन्सिटिव्ह वाटलं त्याची ती गोष्ट, की एकतर तो टास्क काही जीवन मरणाचा काही हे नव्हता. यू कॅनॉट थिंक अबाउट वन सिंगल गुड थिंग अबाउट अनुश्री. काहीतरी तरी बोल, विचार कर. तू एवढा हे आहेस, डिसेंट आहेस, जेंटलमन आहेस, आणि तू सरळ सरळ एका मुलीला तू तिथेच असं बाजूला सारतोय आणि या तिघींच्या ब्युटीबद्दल कौतुक करतोय आणि हे करतोय. मग नेहमीप्रमाणे हिला नको त्रास, तिला नको त्रास म्हणून मग राखीलाच वोट दे, हिला नको त्रास, तिला नको त्रास म्हणून डायरेक्ट दीपालीलाच देऊन टाक, असं त्याने मग फायनली ते केलं. मला असं वाटतं की ट्रॉफीचं पण असंच होणार आहे. हा नको ती नको असं म्हणून शेवटी दीपाली ट्रॉफी नेणार आहे. त्याच्यानंतर राकेश आणि तन्वी गप्पा मारत होते आणि तिथे तन्वी म्हणाली की मला असं वाटतं की कदाचित रेवा जाऊ शकते. मग आला ॲक्च्युली एविक्शनचा टास्क. याच्यामध्ये राकेश सेकंड फायनलिस्ट झाला. त्याच्यावरती मग माझी बेबी आत्या म्हणाली की बघ 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 त्या विशालने कॉंग्रॅच्युलेट केलं राकेशला. बेबी आत्या एकदम धुरंधर आहे, तिने पाहिलं ते सगळं. आणि बरोबर आहे, आणि की विशालने हगबिक केलं होतं आणि व्यवस्थित सगळं हे केलं. त्याच्यानंतर मग अनुश्री वाचली. राकेशने अनुश्रीला कॉंग्रॅच्युलेट केलं, पण या विहीणबाई रुसूनच बसल्या होत्या, त्या त्यांच्याकडे नुसत्या बघत होत्या. मग तर नियतीने असा क्रूर खेळ खेळला की चक्क तन्वीलाच तिच्या तोंडून विशालचं नाव घ्यावं लागलं. किती किती क्रूरपणा आहे हा. ह्याच्यासाठी एक म्हण मला बेबी आत्याने सांगितली, दुष्काळात 13वा महिना. आणि मग त्यानंतर तन्वीने तिच्या विचारांची आतिषबाजी सुरू केली की सगळे रेवाशी चांगलं बोलत होते, तिला व्यवस्थित सगळे रिस्पेक्टफुली गुड बाय करत होते. अनुश्री तर सॉरीसुद्धा म्हटली तिला की माझ्याकडनं काही झालं असेल तर आय एम सॉरी, चुकून झालं असेल वगैरे सगळं ते बोलले. आणि आय थिंक हे रेवाने
थोडंसं कमावलेलं आहेच आहे की तिच्याशी ती स्वतः अशी काही कधी खूप विचित्र असं कधी तिचं वागणं नव्हतं किंवा ती अशी खूप पर्सनली जाऊन कधीच नाही बोलायची किंवा सागर कारंडे सुद्धा तिला खूप तसं म्हटलं तर टार्गेट करायचं असं मला बऱ्याचदा वाटायचं. पण ती तिचं मराठी असं हे वीक असून सुद्धा ती खूप जीव तोडून त्याला उत्तर द्यायची. नंतर तेव्हा तो एक कॉमेडीचा नावावरनं एक सागर एकदम चिडला होता आणि तिचं अर्थातच तिचं ते काहीच म्हणणं नव्हतं कॉमेडी या प्रोफेशनबद्दल. पण ती तेव्हा ते व्यवस्थित बोलली, तिने ते मांडलं आणि सगळं हे केलं. सो थोडक्यात तिला सगळेजण व्यवस्थितच गुड बाय करत होते. पण मग यमक जुळवत तन्वीने एक बडबड गीत रचलं तिथे. आता कसं आहे ना, तिला तेव्हाच नाही का सोफ्यावरती गप्पा मारत होती तेव्हा तिला साधारण अंदाज आलाच होता की रेवा कदाचित जाऊ शकते. तर मग म्हणजे तुला हा तसं म्हणलं तर असा काही शॉक नव्हता जगावेगळा. मानसिक तयारी कुठेतरी झालेली असते है की नाही. मग कशाला हे एवढं? रेवाला जर का तुला म्हणायचं होतं भाऊली तर मग कशाला करायची स्वतः उंगली? बिग बॉस सारख्या गेममध्ये जी लोक वाचतात एविक्शन पासून, जी लोक घरात राहतात, ती लोक टेक्निकली, फिलॉसॉफिकली, हायपोथेटिकली, प्रॅक्टिकली, फिजिओलॉजिकली ही लोकांच्या वोट्समुळे राहतात. म्हणजे लोकांनी त्यांना वाचवलेलं असतं की नाही. मग तू जेव्हा असं म्हणतेस की खोटारडी आणि धक्काबुक्की करणारी लोक घरात राहिली तर याचा अर्थ तुझं म्हणणं आहे की बाहेर बसलेले लोक येडेत, आम्ही त्यांना ठेवलंय म्हणून. आणि धक्काबुक्की ही राकेशने सुद्धा केलेली आहे. खोटं हे सगळेच जण बोललेले. तुझे कित्येक खोटी ही जगासमोर आलेली आहे तर तुला माहिती नाही आतमध्ये, तुझ्यापर्यंत तो परिस्पर्श कधी कुणी करू नाही दिलेला आहे की तुला कळलंच नाही आहे की बाहेर लोकांना तुझं सगळं पितळ उघडं पडलेलं बऱ्याचदा क्षणोक्षणी कळलेलं आहे. त्यामुळे खोटं तर सगळेच जण बोललेत. अनुश्रीच्या खोटं बोलण्याचा तू एक पराचा कावळा केलेलाच आहे. जणू काही ही दोघं मंडळी अनुश्री आणि विशाल हे माणूस म्हणूनच खूप वाईट आहेत. हे नरेशन सेट करायचा एक काय प्रकार आहे. आणि मोर दॅन दॅट ते टायमिंग खूपच वाईट होतं, खूपच ते वाईट होतं. म्हणजे तन्वी, तू जेव्हा एक नजर लावून बसलेली असते आणि तू जेव्हा सगळं प्लॅनिंग करत असते ना, तेव्हा अनुश्री ही तुझ्या समोर येऊन बसते आणि ती तुला डायरेक्ट गोष्टी विचारते की तू हे असं का केलं, तुझं काय म्हणणं असतं, तुझं हे डेस्परेशन कसं काय, हे ती समोर येऊन डायरेक्ट तुझ्याशी बोलते. ती दीपालीला सुद्धा जाऊन डायरेक्ट विचारू शकते की तू तन्वीला मुद्दाम हरवलंस ना वगैरे, खरं सांग. ही ती अनुश्री आहे. आणि मला तसं वाटतं की रेवा एक वेळ हे जाता जाता बोलली असती ना तरी ठीक होतं की ती की बाबा ती बाहेरच जाते, ती चिडली असेल, ती हर्ट असेल, त्याच्यामुळे ती बोलली की यार ही लोक इथे मी कशी काय जाते वगैरे, हे तरी सुद्धा समजू शकलो असतो. पण तन्वीसारखी व्यक्ती की जिला अगेन मी म्हटलं तसं की अंदाज होता की रेवा जाऊच शकते आणि बऱ्याच जणांना तो अंदाज होता, आपल्यालाही होता किंवा काय, तर त्या क्षणी मग तू तो वेळ सत्कारणी लावून एक भाषण करायचं ठरवलं बाणेदारपणे आणि तुला वाटलं की वाह आपण काय बोललोय. रेवा बिचारी जात होती, तू जाता जाता पण तिचा यूज केलास विशाल आणि अनुश्रीला सो कॉल्ड एक्सपोज करण्यासाठी. तू तेव्हा सुद्धा तिला सोडलं नाहीस. ह्यासाठी एक म्हण बेबी आत्याने सांगितली, आपल्याच पोळीवर तू पोट नाही. तर राकेशने एक झाकली मूठ 25 लाखाची असं म्हणत त्या विषयाबद्दल काहीच वक्तव्य न करणं ठरवलं. म्हणजे विशाल त्याला म्हणत की तू समजू शकतोय ना, तू समजू शकतो ना हे काय आहे आणि असं काय आहे. तर विशाल त्याला इतपतही म्हणाला की जाऊ दे चल, तू कॉमेंट नको करू काही, बट ॲटलिस्ट यू अंडरस्टँड ना की हे चुकीचं होतं. त्याच्यावरती राकेश काहीच नाही बोलला यार. हे तिचं मत आहे. बाहेर जाऊन मग तिला सुद्धा एक तिच्या ह्याच्यावरती वाळू टाकून द्यायची, तसं त्याने तिला पण हे केलं की नका बोलू आत्ता काहीच किंवा हे नका करू. अनुश्री सुद्धा तिथे जाऊन डायरेक्ट बोलली तिला की यार हे मला नाही पटलेलं आहे, हे टायमिंग चुकीचं आहे. खूपच राकेश खूपच सेफ खेळतो यार, असं नको करायला. तुझी जर का सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे, तू शांतपणे गोष्टी हँडल करू शकतो, तू बऱ्याचदा गाईड करत असतोस, सगळं करत असतोस, तर समोरची व्यक्ती फक्त तुझ्या ग्रुपमधली नाही आहे म्हणून त्या क्षणी तू तुझं मतच न देणं, दॅट इज व्हेरी बोरिंग. तन्वीने दीपालीसमोर एक मोठं भाषण दिलं. मला वाटतं कोविड गेलाय पण तन्वी अजूनही तिच्या बायो बबलमध्ये आहे. कुणाकडे आहे का एक टाचणी? तिला खरंच असं वाटतं की ती खूप परफेक्ट आहे. लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं आहे, मग हे काय ते काय, आणि मग ह्याच लोकांना आपण ट्रॉफीपर्यंत जाताना पाहायचं वगैरे, एवढं सगळं होत होतं. मला ते एका पॉईंटला वाटलं की ही आता फक्त नरेशन सेट नाही करते, तिला खरंच ते सगळं वाटतंय की आपण खूप आदर्श मुलगी आहोत. तर
अनुश्रीने येऊन तिला कन्फ्रंट केलं होतं की हे सगळं तू कशाला बोलली, चुकीचं बोलली, हे केली. त्याच्यानंतर तिने सरळ सरळ पलटी मारली. ती म्हणे मी तुला खोटारडं बोलले असं कशावरून, मी विशालला सुद्धा खोटारडं बोलू शकते. अनुश्री त्यावर तेही बोलली की विशाल काय खोटं बोलला होता, त्याच्यावर तिच्याकडे काही धड उत्तर नव्हतं. तिथल्या तिथे पलटी मारली. काय मग त्या एव्या दाखवल्या सगळ्या आणि मग त्याच्यानंतर माझी सदस्य आले घरामध्ये, असं बरंच काय काय झालं. आणि मग शुक्रवार जो होता तर तो संपला. आणि हा बिग बॉस मराठी सीझन 6 सुद्धा एकदाचा संपला. नाही म्हणजे संपला. आता वेळ आलेली आहे एकदा शेवटचं हवामान खात्याचा अंदाज काय आहे तो वर्तवण्याची. दीपालीची ओव्हरऑल जर्नी, मला असं वाटतं की दीपाली इज व्हेरी काइंड, खूप जास्त इमोशनल आहे. पण तिचा तिच्या गेमवरती कधी होल्ड नाही आला असा. म्हणजे ती असं फिक्स एक तिचं पर्सनॅलिटी अशी कधी हे ठराविक दिसली नाही. तिचं ते इमोशनल होण्यात आणि त्याच म्हणजे ज्या प्रकारे तिने ॲनालिसिस केलं की बाबा विशालला तिने सांगितलं की रुचिता जरा तुझ्या ह्याच्यात आल्यामुळे तिचा गेम बिघडला, तसंच एक्झॅक्टली जे अनुश्रीने दीपालीला सांगितलं होतं की तुझ्या त्या काटा ग्रुपच्या फॉर्मेशनमध्ये ते सीईओचं पद भूषवण्यातच तुझा इतका वेळ गेला की कधी तुझ्या हातनं तुझे शेअर्स निघून गेले हे तुलाच कळलं नाही. एकटं खेळण्याचा कधी फार कॉन्फिडन्स नव्हता असं वाटलं कायम. तिला सतत कुणीतरी सोबत लागायचंच असं एकंदरीतच जाणवलं. आणि ते सुरुवातीला ठीक होतं पण शेवटपर्यंत असं ते आत्तापर्यंत अगदी ते जाणवत होतं. थोडंसं दीपाली एक भिशी ग्रुप मटेरियल आहे. राकेश डिसेंट गाय, चार्मिंग टू सम एक्सटेंट, पण धाडसी नाही आहे. म्हणजे त्याने कधी असं खूप सरप्राईज नाही केलं. गेम रद्द करणं हे काय मला सरप्राईज एलिमेंट हा काही वाटत नाही. पण त्याने कधी असं एक कम्प्लिटली एकदम त्याची चुणूक दिसली आहे बुद्धिमत्तेची असं कधी नाही झालं. जरा तो चिडीचा डाव रडी मेंबर मला वाटतो. त्याच्यानंतर तन्वी पॅशनेट आहे, ती डेडिकेटेडही होती. तिला सुरुवातीपासून 100% ती गेमला देतच होती. शी इज प्रिटी स्मार्ट. पण बाईंचे इमोशन्स त्यांच्या ताब्यात नाही आहेत. तर जे ती खरोखर आहे, जे तिला वाटतं की ती आहे, जे तिला वाटतं की इतरांना वाटतं की ती काय आहे, ह्या सगळ्या टॅब्स तिच्या कायम डोक्यामध्ये ओपन असतात. आहे ती खरी काय आहे ते असणं, तिला स्वतःबद्दलची तिच्या मनातली इमेज, लोकांना तिच्याबद्दल काय वाटत असेल ह्याची तिच्या डोक्यातली असलेली कल्पना आणि ॲक्च्युली लोकांना काय वाटतं, हे सगळे चित्र हे वेगवेगळ्या आर्टिस्टने काढल्यासारखे आहेत. अनुश्री इज टू रिअल, टू रॉ, ॲरोगंट आहे कधी कधी ती. म्हणजे तिची एव्ही पाहिली तेव्हा मला असं झालं की यार सुरुवातीला ही खरंच खूप चाइल्डिश वागलेली आहे, उगाचच काही काही तिने तमाशे केलेले आहेत. पण अनुश्रीमध्ये ग्रो होण्याचं किंवा चेंज होण्याचं पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे मला असं खूप वाटतं की ती एकतर ती लहान आहेच आहे जरा, आणि ती आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा 100% ती हळूहळू वर्षागणिक ती खूप बदलत जाणार आहे. तिच्यामध्ये तो एक स्पार्क आहे, एक माणूस म्हणून एक थोडासा असा वेगळा स्पार्क आहे तिच्यामध्ये. तिच्या कृती खूप इम्पल्सिव्ह असतात, पण जर का ती विचार करायला बसली, म्हणजे शेवटच्या काही आठवड्यामध्ये जेव्हापासून ती विशालसोबत होती तेव्हा कदाचित त्यांना जरा शांतता पण मिळाली, लोकच कमी झाली होती. सो ती शांतता जेव्हा तिला मिळाली आणि ती विचार करायला जेव्हा बसायची तर तिची मॅच्युरिटी लेवल ही विशालच्या गेमच्या मॅच्युरिटी लेवलशी खूप मॅच व्हायची. ते दूर बसायचे, ते शांत बसायचे, पण ते टू द पॉईंट सांगू शकायचे ॲनालिसिस एखाद्या गोष्टीचं. आणि तिच्यामध्ये हे एक्सेप्शनल धाडस होतं की ती डायरेक्ट इतरांच्या घरात जाऊन तिला काय वाटतंय हे ती सांगू शकायची. काही बेल न वाजवता डायरेक्ट दार उघडून आतमध्ये जाणार आणि त्यांना सांगणार की मला हे वाटतंय, आणि व्यवस्थित प्रकारे सांगायची ती, नाही तर कोणी काय ऐकून घेईल ना. सो ती नीट ते मांडू शकायची. आणि ती फक्त समोरच्याबद्दल जाऊन बोलायची असं नाही, ती स्वतःबद्दलही सांगायची तिथे. सांगते म्हणजे मोकळेपणाने की तिला स्वतःविषयी पण काय वाटतं, मग चांगलं असेल वाईट असेल काय जे काय असेल ते सगळंच. इन अ वे आय एम हॅपी की फर्स्ट वीकमध्ये मला अनुश्री आवडली होती आणि कुठेतरी ते रोलर कोस्टर करत 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 असं फायनली शेवटच्या आठवड्यात असं झालं की पुन्हा ती माझी फेवरेट आहे. मला ती भयंकर इंटरेस्टिंग कॅरेक्टर ती वाटते. सो या. आणि विशाल, सुरुवातीला मला विशाल मुळीच आवडला नव्हता. म्हणजे माझे सुरुवातीचे रोस्ट जर का तुम्हाला आठवत असतील तर तुम्हाला कळेल की मी त्याला विशाली म्हटलेले आहे. तो नुसतंच इतरांचं ॲनालिसिस करत बसतो, तो उथळ मला वाटलेला, ओव्हर कॉन्फिडंट वाटलेला, कुणी काय केलं पाहिजे, हे कसं दिसत असेल, हे काय होत असेल याचं दुसऱ्यांना सतत एक ज्ञान देत बसायचा, ॲनालिसिस करत राहायचा.
तर मला ते खूप सगळ्या गोष्टी तशा अशा वाटल्या होत्या की हे काय हा मनात जागा कधी नाही करू शकणार, पण तसं नाही झालं. त्याला इगो प्रॉब्लेम आहे. आणि तो जे स्वतः म्हणतो की त्याला अँगर इश्यू पण आहे, त्याला कुठे थांबायचं हे काय आय थिंक जरा त्याचं जेव्हा ते अशी एकदम तो करंट पास होतो त्याच्या डोक्यातनं तेव्हा त्याला ते कुठे थांबायचं हे त्याला काही कळत नाही. राकेशला तो सॉरी आत्ता बोलला, म्हणजे की तेव्हाच मला खरं तर वाटलं होतं की जेव्हा त्याने विकेंडच्या एपिसोडला माफी मागितली होती तेव्हा त्याने राकेशची माफी नव्हती मागितली. मला ते जरा ऑड वाटलं होतं. सो त्याच्यामध्ये तो थोडासा एक इगोचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याचं कोंडीत सापडल्यानंतर तो खूप चिडचिड करतो, मग तो त्याची बाजू खूप डिफेंड करायला लागतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण मास्टर माइंड येस, तो कुठल्याही गोष्टी पण मनात धरून ठेवत नाही हे मला कळलंय. त्याला कुठलीच सिच्युएशन, कुठली नाती जी काय असतील ती नाती, ती त्याला अशी कडवट नोटवरती एंड करायला मला नाही वाटत की त्याला आवडत असेल. त्याला शक्यतोवर ते एक न्यूट्रल नोटवरती तरी आणायचा त्याचा प्रयत्न असतो. तो जीव ओतून खेळलाय, तो 100% प्रेझेंट होता, तो व्यक्त झालाय वेळोवेळी कुठलीही बाउंड्री न ठेवता, आणि ज्याच्यासाठी त्याला बोलणी पण खावी लागली आहेत आणि जे काय ते सगळं, पण तो व्यक्त झालेला आहे वेळोवेळी. असं नव्हतं की तो फक्त टास्कच खेळला किंवा हे नव्हता, तो प्रत्येक चेकबॉक्स जो असतो त्याच्यामध्ये त्याने टिकमार्क केलेलं आहे. दिल का मेरे को साफ लगता है विशाल. ही इज अ गुड गाय, मारामारी सोडल्यास, आणि गुड स्पोर्ट. त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती ही खूप चांगली आहे. अनुश्रीमध्ये जशी आहे तशीच त्याच्यामध्ये सुद्धा आहे. दीपाली सुद्धा मला नाही वाटत की ती सुद्धा असं काही उगाचच धरून ठेवते गोष्टी, तसंच आहे तिचं. सो ह्याचं सुद्धा तसंच आहे की तो जरी एक्स्ट्रीम भांडणं झाली किंवा काही हे झालं तरी सुद्धा तो, मला नाही वाटत की असं काही तो मनात ठेवतो. त्यामुळे विशालने मला असं वाटतं की एक मॅक्स पॅकेज डिलिव्हर केलेलं आहे आपल्या सगळ्यांना. एक जे कंटेस्टंट होते त्या सगळ्यांमध्ये मला वाटतं की एक कन्सिस्टन्सी वाईज असेल किंवा जरा एक बॅलन्स म्हणू शकतो आपण इन अ वे, की यु नो जसं मी म्हटलं, जसं की टास्क असेल, डेडिकेशन असेल, चांगुलपणा असेल, माणूसपण असेल, किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याने एक चांगले चांगले मार्क्स सगळ्याच्यात साधारणपणे मिळवले आहेत. फ्लॉज जे आहेत ते आहेतच, पण असं झालेलं आहे. सो या, तर तुम्हाला कळलंच असेल की माझं फेवरेट कोण आहे. अर्थातच माझी अशी खूप इच्छा आहे की तन्वीने जिंकावं. नाही, तुम्हाला कळलं असणार आहे की कोण मला असं वाटतंय की व्हावं. बाकी काय, जे होईल ते होईलच, ते कोणी थांबवू नाही शकत. काय होणार आहे बघूया. चोर सोडून संन्यासाला ट्रॉफी मिळतीये की काय बघूया. आचार्याची बायको येडी काय. नाही, उगाच आठवलं मला. सो बघूया आता रविवारी काय होतंय ते. हा सगळा खेळ आहे, आतली खेळाडू सुद्धा माणसं आहेत, हा खेळ खेळवणारी सुद्धा सगळी माणसंच आहेत. सगळं हे मनोरंजनासाठी चाललेलं आहे. फार त्याचं मनाला लावून घेण्याचं काही कारण नाही. मी हे जे करते आहे रोस्टिंग, ते सुद्धा मनोरंजनासाठीच आहे, माझ्या स्वतःच्या एक रोस्टर म्हणून समृद्धीसाठी आहे. त्यामुळे अगदी काही खूप हे करू नका. जो जिंकेल तो जिंकेल. आपल्या याचं काही आपलं जगणं थांबत नसतं त्या गोष्टीने. त्यामुळे ठीक आहे, अजून सीझन येत राहणार आहेत आणि अजून भरपूर गेम शोज सुद्धा येत राहणार आहेत. तर आता रोस्टिंगच्या आपल्या या सिरीजला सुद्धा मी अलविदा करणार आहे, म्हणजे या सीझनसाठीचा. असं लगेच समजू नका की नंतर मी येणार नाही, येणारच आहे. आणि माझे व्लॉगसुद्धा सुरू राहणार आहेत पुन्हा एकदा. प्रसाद आणि मी पुन्हा एकदा आमचे डेली व्लॉग्स, काही इंटरेस्टिंग घडणार असेल तर ते व्लॉग्स हे सुद्धा करणार आहेच आहे. तुम्हाला जर का मला भेटायचं असेल तर नियमवाटी लागूच्या शोला या, प्रयोगाला या. बुक माय शोवरती आमच्या प्रयोगांची लिस्ट असते, तर जरूर या त्या नाटकाला. आपण भेटू, बोलू, गप्पा मारू. आणि तुम्हाला आता काय वाटतंय, कोण जिंकेल, तुमचे टॉप 3 कोण आहेत हे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि काय, पुढचा व्लॉग घेऊन येणार आहेच आहे. तोपर्यंत भेटूच.